मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरी चरण संताच्या, दुसरी चरण संताच्या, जगुबाजाने कथेचा विस्तार, जगुबाजाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुनाथ तुका, बाबाजी सद्गुरुनाथ तुका, बाबाजी सद्गुरुनाथ. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा करुणाकरा दया, तुमचा अनुग्रह मला भरे. तुमचा अनुग्रह लाभले. तुमचा अनुग्रह लाभले. तुमचा अनुग्रह लाभले. नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन सारो चराचर मिकळा कुसरी काय चनेनी बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराच्या सुधाचरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत. दुसरे बंधू शारदा चतुराननाच्या आत्मजा वाक्षिद्य पाविजे सजातीच्या चरण वजा दंडवत. आता बंधू देव ब्राह्मण जैंचैनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माठी दंडवत. आता बंधू साधू सज्जन नृत्य हरीचे ध्यान विठ्ठलनाम उच्चारते जनतया माठी दंडवत. आता नमरंग भूमिका कीर्तने उभय होती लोकाटाळ मृदंग श्रोते देखा तया माठ चालवी सकळा नामा मने विठ्ठल विठ्ठल. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. शरण हनुमंता तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता. शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता, हात झाले रामदूता, तुम्हारो रामदूता. शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता. सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागून चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत, केवढा केला उपकार काय वर्णो मी पामार. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग ते अखंड जेजविणारे संत महात्म्यांच्या मांदियाळीतील श्री संत सेना महाराजांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा.
नाही. अभंग जरी परिचयाचा नसेल तर त्यातले शब्द मात्र सर्वांच्या परिचयाचे. सेवेला आरंभ करण्यापूर्वी प्रथमतः सर्वांची जाहीर क्षमा मागतो की यायला 5 मिनिट नाही, 10 मिनिट नाही, 25 मिनिट उशीर झाल्याबद्दल. ते शेवटचा फोन इकडं वळाल्यावर आला. मग ते म्हटले महाराज नक्की यायले का कसं? नाही म्हटले गावातले लोक म्हणायले तर आडनाव लबडे हे लबाडतं नाही ना. म्हटलं मी लबाड नाही, पण ते आज सकाळी काल्याचं कीर्तन होतं 11 ते 1 बिदरला, म्हणजे कर्नाटकात, आणि ते करून यायला थोडासा उशीर झाला. जरी उशीर झाला तरी गाडी टायमामध्ये सोडतो. विठाला 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 विठाला. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने सर्व साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने, त्याच्यामध्ये विशेषतः कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय आदी करून सर्व साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने, महारुद्र हनुमंतरायाच्या कृपेने, तुम्हा सर्व भाविक भक्त मंडळींच्या सहकार्याने घडून आलेला भैवनी दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या संबंधाने सर्व ग्रामस्थ मंडळ, सर्व भाविक भक्त मंडळ, तरुण मंडळ यांच्या वतीने आमचे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय विनायक भाऊ महाराज रोहिणीकर व श्री हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज आनंदे यांच्या संपर्कातून मला दिलेले निमंत्रण, त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, त्याच्यामध्ये विशेषतः श्री हरिभक्तीपरायण परमपूजनीय महामंडलेश्वर गणेशानंदजी महाराज, विनायक भाऊ महाराज, माणिक महाराज, आम्ही आळंदीला बरोबर राहिलो, बरोबर शिकलो. आता तेही रामायणाचार्य आहेत, पण आम्ही बरोबर राहिल्यामुळं वाजवायला बसले नाही, तर कुणाला वाजवायला रिकामी आहे का ते? आमचे श्री हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज आनंदे, श्री हरिभक्तीपरायण आदरणीय पांडुरंग महाराज, श्री हरिभक्तीपरायण संदीपान महाराज, श्री हरिभक्तीपरायण कापसे महाराज, राठोड महाराज, अनिल महाराज, माऊली महाराज, राहिले साहिले सर्व महाराज. जरी सर्वांची नावं परिचित नसतील तरी तुमच्याबद्दल नितांत प्रेम श्रद्धा मात्र आहेच. उपस्थित सर्व महाराज मंडळी, आईवेनी वडीलधारी मंडळी, टाळकरी वादक, मृदंग वादक, गायकवृंद, परमार्थातील जाणते परमार्थिक श्रोते आणि मला ज्यांच्याबद्दल स्वाभिमान आहे त्या माझ्या सर्व तरुण वर्गाच्या विशेष उपस्थितीमध्ये अधिक वर्ण, प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्य आणि दिव्यता. विठाला 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 महारुद्र हनुमंतरायाच्या भव्य प्रांगणामध्ये माझी ही दुसरी कीर्तन सेवा आहे. म्हणजे या गावातली नितल्या हनुमंतरायाच्या मंदिराच्या समोरची. मला वाटते कलशारोहणाचा का काही कार्यक्रम होता, त्याला 7-8 वर्ष झाली असतील का जास्त, 5-7 वर्ष झाली असतील. त्यावेळेला पहाटे 4 ते 6 कीर्तन केलं तर मी, हनुमान जन्माचं कीर्तन, आणि त्याच्यानंतर हा योग आहे. आणि आपल्याला जीवनामध्ये जर मांडी घाला तुम्ही, कीर्तनात बसले, पिक्चरला नाही. आपल्याला जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, ज्याला ज्याला जीवनात यशस्वी व्हायचं असेल त्याने हनुमंतरायाची उपासना करायची. कारण भगवंताचे जे 6 गुण आहे, त्याचे भरपूर गुण आहे, पण प्रामुख्याने 6 ते भगवंताने एका एका भक्ताला दिलेले. यश थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, औदार्य देवनी कर्णा हाती, कीर्ती दिगंती वाढविली. यश थोरविला मारुती. यश गुण हनुमंतरायाकडे. नुसतं इथंच नाही, स्वर्गामध्ये गेले तरी यशच, पाताळामध्ये गेले तरी यशच. तुम्ही पहा, ते रामचंद्र लक्ष्मण, आता रामायण ऐकणारी बहुश्रुत मंडळी, रामचंद्र लक्ष्मणजींना बळी देण्यासाठी पाताळात नेलेलं ह्या पत्ता लागल्याबरोबर हनुमंतराय पाताळात गेले. जय श्रीराम. पाताळात आले तर आल्याबरोबर नेमकी मिरवणूक चाललेली होती रामचंद्र लक्ष्मणजीचे. हनुमानजी म्हटले मिरवणुकीत जाऊन उपयोग नाही. त्या 2-4 जणाला सहज विचारलं, कुठं चालले रे? ते म्हटले देवीच्या मंदिरात. देवीच्या मंदिरात का? हनुमंतराय बुद्धिमतां वरिष्ठम. मी यश गुण सांगतोय हनुमंतरायाचा. हनुमंतराय देवीच्या मंदिरात आले तर एकटी बिचारी देवीच्या बसलेली होती, सगळे इकडं मिरवणुकीमध्ये रममान झालेले. हनुमंतराय देवीच्या समोर असे कमरेवर हात देऊन उभे राहिले. काय देवी? ती लटलट कापू लागली. देवी तुला बसायचं तिथं का मी बसू? ती
देवी एवढी घाबरली संदीपान महाराज तो तुम्हीच बसा. एवढी बोबडी वळली तिची. हनुमंतरायांनी उचललं देवीला आणि एका कोपऱ्यामध्ये टाकलं आणि स्वतः शेंदूर लावला आणि शेंदूर लावून देवीच्या रूपात हनुमंतराय. मी यश गुण सांगतोय. देवीच्या रूपात हनुमंतराय बसले आणि तेवढ्यात मिरवणूक आली राम लक्ष्मणजीची. मिरवणूक आल्याबरोबर हनुमंतरायने आवाज दिला. आवाजाकडे लक्ष द्या. हे शांत बसा. मी देवी बोलते. मी आज तुम्हा सर्व ग्रामस्थांवर प्रसन्न आहे. बरं झालं मला जिवंत बळी पाहिजे. हे त्या दोघाला ढकला राहत. इथलं नाही तिथलं सांगतोय. त्या दोघांना आत ढकल्या बरोबर म्हटल्या बरोबर रामचंद्र लक्ष्मणजींना आत ढकललं. दरवाजा लावून घ्या. हे वडला दरवाजा. देवीच्या समोर रामचंद्र लक्ष्मणजी असे खाली मान घालून आणि देवीनं पुन्हा आवाज दिला. सगळे आपापल्या घरी निघून जा आणि घराच्या बाहेर जर कोणी राहिलं तर सगळ्या गावाचा नायनाट करेल. काय मारायला थांबतील का बाहेर? सगळे आपापल्या घरी गेले. दरवाजाच्या कड्या लावल्या. रामचंद्र लक्ष्मणजी देवीच्या समोर. देवीनं विचारलं मी तुम्हाला खाणार आहे. खाना देवी. मग एक विचारू काय एवढ्या संकटातून तुम्हाला वाचवणार कोणी आहे का? रामचंद्र म्हणतात देवी खरं सांगू विचारलं म्हणून सांगतो. इथं जर माझा पवनसुत हनुमान असताना देवी तुला उचललं असतं फेकलं असतं कोपऱ्यात. ती कोपऱ्यात देवी इवळत होती. ती म्हणली मी कोपऱ्यातच आहे. मी कोपऱ्यातच आहे ना. रामचंद्र लक्ष्मणजी समोर उभे. हनुमंतराय म्हणतात केवढा विश्वास स्वामीचा माझ्यावर. इथं भरताचं नाव नाही घेतलं, शत्रुघ्नाचं नाही, माझा हनुमान. पण हनुमंतराय म्हटले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पण मी तुम्हाला खाणार आहे. खाना देवी. मग आणखीन विचारू. विचार. तुम्ही घाबरत का नाही हो? रामचंद्र म्हणतायत देवी खरं सांगू का मी आजपर्यंत आत्तापर्यंत अनेक देव्या पाहिल्या पण ही शेपटावाली देवी पहिलीच पाहिली. हनुमंतराय म्हटले आप पकडा गया. यश गुण हनुमंतरायांकडे. आणि अशा आपल्या गावाचं हे आराध्य दैवत महारुद्र हनुमंतराय यांच्या भव्य प्रांगणामध्ये हा सोहळा आहे. अभंग सेना महाराजांचा आहे. असा एकही समाज नाही नाना की ज्या समाजात संत झाले नाही आणि असा एकही संत नाही की ज्या संताला आपल्या समाजाचा अभिमान नाही. प्रत्येक जातीपातीत संत झाले. अशी एकही जात नाही एकही समाज नाही की ज्या जातीत संत झाला नाही. आणि असा एकही संत नाही की ज्या संताला आपल्या जातीचा समाजाचा अभिमान नाही. पण असं डोकं नका कुणी लावू की ते संत त्या जातीपुरते मर्यादित आहे म्हणून. आणि संत जर त्या जातीपुरते समाजापुरते मर्यादित असते तर संतांनी असं लिहिलं असतं मग अवघाची तालुका सुखाचा करीन उपवासी मारील भोवतालचे. अवघाची तालुका नाही अवघाची संसार सुखाचा करे. मी प्रत्येक संताची उदाहरणं सांगतो त्यांना कसा जातीचा अभिमान आहे. जगद्गुरु तुकोबारांचं आहे पा. बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंबे असं तो मेलो. कुणबी शब्द आणलाच का नाही. सोनार समाजामध्ये जन्माला आले श्री संत नरहरी महाराज सोनार. देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार. पण देवा तुझा मी सोनार. सोनार शब्द आणलाच का नाही. प्रत्येक जातीपातीत संत झाले. प्रत्येक संताला आपल्या जातीचा समाजाचा अभिमान आहे. माळी समाजामध्ये जन्माला आले श्री संत सावता महाराज. पण त्यांनाही जातीचा अभिमान आहेच का नाही. सावता महाराज म्हणतात अरे आमची माळ्याची जात आहे माळ्याची. माळ्याची जात शेत करू बागा गीत शेत करू बागा गीत शेत करू बागा गीत. आमची माळ्याची जात शेत लावू बागाई शेत लावू बागाई. आम्हा हाती
आमुची माळ्याची जात शेत लावू बागाई शेत लावू बागाई त्यांनाही आपल्या जातीचा अभिमान आहेच ना. आमुची माळियाची जात शेत लावू बागायत. आमुची माळियाची जात. प्रत्येक संताला जातीचा अभिमान आहे. नामदेवराय सुद्धा शिंपी समाजात जन्माला आले पण त्यांनाही जातीचा अभिमान आहेच नाही. शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला परी हेतू गुंतला सदाशिवी. नुसता अभंग लिहिताना नाही भांडणं करताना जातीचा अभिमान दाखवला नामदेवराय. त्या औंढ्या नागनाथाला औंढ्या नागनाथाला निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपान काका मुक्ताबाई हे सावता महाराज सगळे संत महात्मे तीर्थयात्रा करता 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 औंढ्या नागनाथाला आले तर नेमकी महाशिवरात्र. ज्ञानोबाराय म्हणतात नामदेवरायांना कीर्तन करता का कीर्तन कीर्तन करता का म्हटल्यावर नामदेवराय म्हणले तुम्ही टाळ घेऊन उभं राहता असेल तर करतो ना कीर्तन. जे औंढ्या नागनाथाला गेले असतील त्यांनी तिथलं चित्र डोळ्यासमोर आणा. पूर्वीचं जे औंढ्या नागनाथाचं मंदिर आहे ना ते पूर्व शिवलिंगाचं 5-25 लोक बसतात अंदाजे तिथं. पण त्याच्या वरचा जो दगडी मंडप आहे ना तिथं श्रीसंत नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू झालं. महाशिवरात्र आणि सगळी ब्रह्मवृंद मंडळी आत शिव महिमनं म्हणत होते शिवरात्र असल्यामुळं. आणि इकडं कीर्तनातलं पुंडलिक वरदा हरविठ्ठलचा गजर झाला की त्यांचे श्लोक चुकायचे आणि श्लोक चुकले की ते एकमेकाकडे पाहायचे. कुठपर्यंत आलं रे हे म्हणला तो नव्हता का म्हणत. अरे पण ते पुंडलिक वरदा हरविठ्ठल म्हटलं ते वारकऱ्याने बाहेर आपलं चुकलं ना. मग एक काम कर पहिल्यापासून म्हण पुन्हा पहिल्यापासून. असं 2-4 वेळा झालं भाऊ. आता सहन करून किती करतील. 5व्या वेळेला सगळी ब्रह्मवृंद मंडळी त्या गाभाऱ्यातून वर आले. आधीच महाशिवरात्र जठराग्नी तापलेला उपवास आणि त्याच्या 4दा शिव महिमनं चुकलेलं. ब्राह्मण लोक वर आले आणि भाया मागा सारल्या. ओ बुवा हे का पंढरपूर समजलं काय. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक औंढ्या नागनाथाचं ठिकाण आहे. चालते वा इथं. पुंडलिक वरदा हरविठ्ठल म्हणता इथं 4दा शिव महिमनं चुकलं. तेवढ्यात एक म्हातारं पुढं आलं. कुणी परवानगी दिली रे यांना. तेवढ्यात पुन्हा एक पुढं आलं. चालते वा इथं. नामदेवरायांनी ज्ञानोबारायकडे पाहिलं आणि ज्ञानोबारायांनी नामदेवरायाकडे. नामदेवरायांनी फक्त खुणवलं चला चला म्हटल्याबरोबर मंदिरातून बाहेर आले राठोड महाराज आणि मंदिराच्या मागच्या बाजूला कीर्तन सुरू केलं. आणि कीर्तन सुरू केलं. कीर्तनातली चालही म्हणली कापसे महाराजांनी राठोड महाराजांनी. आणि चाल झाल्यावर व्याख्यान सुरू झालं ना दत्तभाऊ. मग मात्र नामदेवराय रागावले. कुणावर. ब्राह्मण मंडळींवर नाही देवावर रागावले. काय देवा अरे तुझे मंदिर कीर्तन करण्यासाठी का पट्टे घेण्यासाठी रे हा. आणि मी ब्राह्मण नाही म्हणूनच मला बाहेर हाकलून दिलंय ना. आणि कोणत्या जातीत जन्माला घालायचं हे तुझ्या हातात आहे का आमच्या हातात आहे. हीन दीन जात मोरी पंढरी के राया. हीन दीन जाती मोरी पंढरी हीन दीन जात मोरी पंढरी के राया. हीन दीन जात मोरी पंढरी के राया. ऐसा तुमने नामा गरजे काय को बनाया. ऐसा नाम घर तो काय को बनाया. ऐसा तुमको नामा गरजे काय को बनाया. ऐसा तुमसे नाम घर में काय को बनाया. हीन दीन जात मोरी पंढरी के राया. दीन दीन जात मोरी पंढरी के राया. दीन दीन जात मोरी पंढरी के राया. दीन दीन जात मोरी पंढरी के राया. हीन दीन जात मोरी पंढरी के राया. पंढरी के राया. ऐसा तुमको नाम गरजे ऐसा तुमको नाम गरजे काय को बनाया. हीन दीन जात मोरी पंढरी
तीन जात मोरी पंढरीके राया, पंढरीके राया. अरे या हीन तीन जातीत जन्माला घातलं, हा दोष तुझा का माझा? भांडणं करतानाही जातीचा अभिमान. तसा आज ज्यांचा अभंग आहे ना सेना महाराज, मग त्यांना त्यांच्या जातीचा अभिमान नाही का? आम्ही वारीक 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 वारीक, आम्ही वारीक 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 वारीक, आम्ही वारीक 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 वारीक, वारीक वारीक आम्ही वारीक वारीक करू आजमत वारीक, आजमत वारीक, आजमत वारीक, वारीक वारीक आम्ही वारीक वारीक, वारीक वारीक आम्ही वारीक वारीक, वारीक 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 आम्ही वारीक 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 वारीक. त्यांनाही जातीचा अभिमान आहेच ना. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. कशी का करे ना, पण वारीक शब्द आणलाच का नाही? सेना महाराजांचे वडील, त्यांचं नाव देवीदास महाराज, आणि ज्ञानोबारांचे वडील, त्यांचं नाव विठ्ठलपंत. कबीर महाराज ही सगळी मंडळी एकाच गुरुजींकडे शिकायला होते, आमानंदाचार्यांकडे. मग अधून मधून गुरुजी सांगायचे, बरं का रे काय महाराज, तो भगवान परमात्मा आता आपल्याकडे नाही, मग कुठे येतो? तो पंढरपूरला आहे, चंद्रभागेच्या तीरावर उभा आहे, आणि जन्माला आल्यानंतर एकदा तरी दर्शनाला जा बरं का रे. अधून मधून पाठात सांगायचे. करता 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 मग सेना महाराजांचे वडील देवीदास महाराजांना देवटे लागली कुंडेलखंडामध्ये, ते रामसिंहांच्या पदरी. श्री विठ्ठलपंत आले आळंदीला, श्री संत कबीर महाराज काशीला, हे जेती गुरुबंधू आपापल्या मार्गाने. पण देवीदास महाराज एवढ्या दूरवर गेलेले, रामसिंहांच्या बद्री देवटे चालू, या आषाढीला जाऊ, पुढच्या आषाढीला जाऊ, असं करता 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 वृद्ध झाले. असं बऱ्याच जणांचं होतं बरं का. या आषाढीला जाऊ, पुढच्या आषाढीला जाऊ करता करता वयस्कर होतात, वृद्ध होतात, पण वारीला नाही जात. सेना महाराजांचे वडील देवीदास महाराजांचं तसंच झालं. देवीदास महाराजांनी त्यांना वडिलांना मांडी दिली सेना महाराजांनी, मरणासक्त अवस्था. इथं बसून तिथलं चित्र दिसेल तुम्हाला. सेना महाराजांनी वडिलांना मांडी दिलेली देवीदास महाराजांना, आणि काय झालं कोणास ठाऊक, अचानक देवीदास महाराज रडायला लागले. रडायला लागल्याबरोबर उलट केलं, उलट देवीदास महाराजांनी. सेना बाबा, अहो मी मुलगा आहे, मला हात जोडता तुम्ही? सेना, अरे आमचे गुरुजी सांगायचे, जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरपूरला जा, त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या. मरतो मी आता, पण मला पांडुरंगाच्या दर्शनाला नाही जाता आलं. मला वचन दे की तू तरी जाशील म्हणून. सेना महाराजांनी देवीदास महाराजांचा हात हातात धरला, लट 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 कापत होता हात, आणि वचन दिलं डबडबल्या डोळ्यांनी सेना महाराजांनी, मी नक्की जाईल बाबा, नक्की जाईल. मग ते जास्त रडू लागले. सेना, पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेशील ना, त्यावेळेला दोनदा दर्शन घे. दोनदा, एक तुझ्या वतीनं आणि दुसरं माझ्या वतीनं. आणि माझ्या वतीनं दर्शन घेताना सांग, माझा बाप पापी होता म्हणाव, त्याला दर्शनाला नाही येता आलं बाबा. आणि एक कर, पांडुरंगाचं दर्शन झालं ना, तिथून आळंदीला जा. विठ्ठल पंतांना 3 मुलं आणि 1 मुलगी आहे, त्यातले ज्ञानोबाराय महान वैष्णव आहे, त्यांचं दर्शन घेऊन ये बरं का रे. आणि टाकली मान. मान टाकल्याबरोबर अंत्यसंस्कार झाले. पण सेना महाराजांनी ते 10वा 12वा 13वा झाल्यावर मग ते पत्र दिलं लिहून राजाकडे. राजाला सांगितलं की मला असं असं पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं, पण राजाने सांगितलं दुसरा न्हावी राज्यात नाही आणि तुला रजा भेटणार नाही. मग या जाऊ, 1 वर्षांनी जाऊ, 2 वर्षांनी जाऊ असं. पण महाराष्ट्रातले वारकरी आले. महाराष्ट्रातले काही वारकरी तीर्थयात्रेच्या निमित्तानं तिकडे गेले ना,
मग तिकडं गेलं की मग सेना महाराजांनी त्यांना विनंती करायची, आम्ही महाराष्ट्रातलेच आहे, चला आमच्या घरी. मग त्यांची दाढी डोकी करायची, त्यांना जीव घालायचं आणि दक्षिणा देऊन वाटा लावायचं. असं करता 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 एकदा 5-25 वारकरी आलेले दिंडी, आणि सेना महाराजांनी विनंती केली, घरी नेलं. ते 10-5 वारकऱ्याची दाढी कटिंग झाली. तेवढ्यात पत्नीनं सांगितलं स्वयंपाक झालाय, राहिलेल्यांना सांगितलं जेवण झाल्यानंतर करू दुपारी. मग जेवणही झाले, पत्नी बाहेर भांडे घासत होती, राहिलेल्या वारकऱ्यांची दाढी कटिंग सुरू झाली. तेवढ्यात इकडं राजाला लहर आली, रामसिंहांना इकडे या रे. ते भालदार चौबदार होते ते आले, काय महाराज सेनाला बोलवलंय म्हणा. सेनाला बोलवलंय म्हणा म्हटल्याबरोबर सेना महाराजांना बोलवायला आले दाढी कटिंग करायला. पण पत्नी बाहेर भांडे घासत होते, आणि त्याच्यात सेना महाराजांची पत्नी थोडी तापलेली होती, कडक होती. कारण 5-25 वारकऱ्याचा स्वयंपाक एकटीनं केलेला, त्याचे भांडे घासत होते. आणि वारकरी संध्याकाळी मुक्कामालाच आहे, संध्याकाळच्या स्वयंपाकाची ऑर्डर आलती आणि भांडे घासत होते. तेवढ्यात हे भालदार चौबदार आले तिथं, सेना आहे का, सेना आहे का म्हटल्याबरोबर हातातलं भांड आदळलं खाली. ते काय लागले दाढी कटिंग करायला. सेना महाराजांची पत्नी रागावलेली पाहिली. बऱ्याच महाराज लोकांच्या बायका जरा तापलेल्याच असतात. तुम्ही जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात, बरे झाले देवा बाईला कर कशा, बरं झालं मला पत्नी कडक भेटली. ते आता गाडी घेऊन मला 10-15 वर्ष झाले. मी त्याच्या अगोदर एसटीने प्रवास करत होतो. एका गावला नवीन गेलो होतो, तिथं सहज विचारलं, का रे ते विठ्ठल महाराजांचं घर कोणतं. त्यांनी सांगितलं ते पण तुळशी वृंदावन पताका लावली का, त्यांचाच वाडा आहे. मी आपलं सुटकेस घेऊन तिथे गेलो, म्हटलं त्यांचाच वाडा आहे का विचारावं, किती कडक असतात ते सांगतोय. त्यांची पत्नी आत भाकरी करत होती. मी आपलं बाहेरूनच आवाज दिला, आहेत का विठ्ठल महाराज घरी. ती पत्नी भाकरी करता करताच म्हणली, विठ्ठल महाराज. महाराज गेला चुलीत. महाराज चुलीत गेला म्हणल्यावर मला तर घामच फुटला. म्हटलं देवा पंढरीनाथा पांडुरंगा माई बापा हे तिन्ही ऐकलं. देवान पंढरीनाथान पांडुरंगा कोण, लबडे महाराज का. म्हटलं हो मीच आहे, या आत या. मला घालते का चुलीत आता. ते कडक असतात. सेना महाराजांची पत्नी कडक होती. ते सेवक म्हटले काही नाही, राजाची दाढी डोकी करायची होती, आमची नाही. सांगितलं ना वारकऱ्याचे झाल्यावर पाठवते, चालते वाईट. हे सेवक भालदार चौबदार आले परत, राजा सिंहासनावर बसलेला. पण हे दोघच आलेले पाहिजे. सेना कुठे आहे रे, माफ करा मालक, ते महाराष्ट्रातले वारकरी आले म्हणतात आणि त्यांची दाढी कटिंग चालू आहे. हा, त्यांची झाल्यानंतर पाठवून देते म्हटली पत्नी. सेना महाराजांचं वर्चस्व न खपणारे काही सभेत होते. हे आताच आहे असं नका समजू, हे पूर्वीपासून चालत आलेले. मग त्याच्यातलं एक उठून उभा राहिलं, राजे ते फाटक्या कपड्याचे वारकरी तुमच्यापेक्षा मोठे झाले का. राजा आणखीनच तापला आणि राजाला कोड फुटलेला होता. कोड फुटलेली माणसं जास्त तापतात, म्हणजे राग येतो. बरोबर आहे रे तुझं, ते फाटक्या कपड्याचे वारकरी माझ्या पुढं. तेवढ्यात एक उठलं, सेपारलाय तो, सेपारलाय. रामसिंह उठलेन आदेश दिला, तसेच माघारी फिरा आणि असेल त्या स्थितीत सेनाला धरून आणा आणि फाशीवर द्या त्याला. सेना महाराजांना फाशीवर द्या हे वाक्य पंढरपूरला पांडुरंगाने ऐकले. सेनाला फाशीवर, आणि काय गुन्हा केला सेनानं. क्षणार्धात माझा पंढरीचा पांडुरंग सेना नावी झाला. ते वस्तारा घेतला, वाटी घेतली, बॅग घेतली, ते सेवक असे फिरणार, माघारी फिरणार. तेवढ्यात यांनी पाऊल टाकले. तुम्ही पुढं बसलेले दोघही मोबाईल बंद करा, मोबाईल पुन्हा पाहता येईल. कीर्तन ऐका. काय सांगत होतो, कीर्तन. ते दोन सेवक माघारी फिरणार. तेवढ्यात भगवंताने सेना महाराजाच्या रूपात आत पाऊल टाकला. त्या दोघांकडे पाहिलंही नाही, राजाकडे.
माफ करा, मला उशिरा निरोप भेटला राजे. उशिरा? त्या सेवकांकडे पाहिलं. उशिरा निरोप? ते म्हटले हो राजे, आम्ही एक केलं. ती पत्नी रागावलेली होती, ती म्हटली वारकऱ्यांची दाढी कटिंग झाल्यावर पाठवून देतो, आम्ही तिथूनच परत आलो. राजा म्हटला असं आहे का, मग सेनाचा काय दोष आहे? एक काम करा रे, सेनाला राहू द्या आणि या दोघाला द्या फाशीवर. दोघांना फाशीवर द्या म्हटल्यावर भगवंत म्हणतात आता कसं वाटतंय? आपण सेना महाराजांच्या रूपात भगवंत म्हटले राहू द्या राहू द्या, चला दाढी कटिंग करतो, आधीच उशीर झाला ना. मग त्यावेळेला काय दुकान नव्हते हेअर कटिंग सलूनचं. ते पोतं टाकलं, पोत्यावर राजा पुढं बसला आणि सेना महाराजांच्या रूपात भगवान परमात्मा. ते वाटीत पाणी आणलं होतं आणि पाणी दाढीला लावलं, दाढी कटिंग करायला. पाणी लावल्याबरोबर राजाने सेना महाराजांकडे पाहता पाहता सहज लक्ष गेलं वाटीकडं. वाटीकडं लक्ष गेलं तर वाटीत पाणी नाही दिसलं महाराज. मग वाटीमध्ये जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी भगवंत दिसायला लागला. कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी. वाटीमध्ये हरी दिसल्याबरोबर विचारलं सेना, अरे पाणी कुठून आणलंय? आता ह्याला काय माहित, चंद्रभागेहून आणलंय, बारामतीहून नव्हतं आणलं. चंद्रभागेहून पाणी आणले, याला काय माहिती? ते दाढीला लावलेलं. मग मात्र दाढी कटिंग झाली, कमी जास्ती मिशा पाहण्यासाठी तिथं आरसा नव्हता ना फिट केलेला. हा आरसा दाखवला. आरसा दाखवल्याबरोबर आरशामध्ये राजाला त्याचं रूप नाही दिसलं. रूप पाहता दर्पणी, रूप पाहता दर्पणी, रूप पाहता दर्पणी, रूप पाहता दर्पणी. आता दिसे चक्रपाणी, आता दिसे चक्रपाणी, रूप पाहता दर्पणी, रूप पाहता दर्पणी. आता दिसे चक्रपाणी, आता दिसे चक्रपाणी, रूप पाहता दर्पणी, रूप पाहता दर्पण, पाहता दर्पण, पाहता दर्पण. रूप पाहता दर्पणी, आत दिसे चक्रपाणी. आज चक्रपाणी भगवान परमात्मा दिसला. आणि मग आरसा खाली केला तर सेना. सेना, अरे काय आज काहीतरी वेगळं दिसतंय रे. सेना महाराज म्हटले घाबरू नका, मालिश करू का मालिश? मग मालिश करायला भगवंत सेना महाराजाच्या रूपात, आणि भगवंतानी फक्त सेना महाराजांच्या रूपात डोक्याला हात लावला राजाच्या. हात लावल्याबरोबर अनंत वर्षाचा जो कोड फुटलेला होता का नाही राजाला, हात लावल्याबरोबर कोड नाहीसा झाला. कोड नाहीसा झाल्यावर रामसिंहानं पाहिलं सेना, आणि आज काय जादू केली का तू? हा बघ तुझा हात लागला आणि माझा कोड नाहीसा झाला. सेना महाराज म्हटले काय टिंगल करता गरीबाची, गरीबाचा हात लागायला आणि तुमचा कोड जायला. आता या राजाला काय माहिती हा वैद्याचा राजा आहे म्हणून. तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. ते का आताचे वैद्य का? आता वैद्य नाही, आता डॉक्टर. आता डॉक्टर कडे गेलं की डॉक्टर साहेब सांगतात झोपा, की झोपलं. श्वास घ्या, घेतला. खोलवर घ्या, जरा खोलवर घेतला. सोडा, सोडला. उठून बसा, बसलं. डोळी तपासू द्या, तपासले. जीभ बाहेर काढा, काढली. आत घ्या, घेतली. सांगा काय होतंय. मग तू काय केलं एवढा वेळ? पण त्या ह्याच्यातले वैद्य होते का? अहो कोण आहे हा मालिश करणारा? रंभानिकनाच ती उभ्या दोन्ही हात, रंभानिकनाच ती उभ्या दोन्ही हात, स्वर्गी घेऊन आला गिरजेचा ईश्वर डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. भासुनी द्वारापर्यंत
अधिक नव युवती सब देवन के बडे बाबा भगवान शंकर आणि वाळवंटापासून महाद्वारापर्यंत गर्दी. ज्याला उठवायला तो मालिश करतो. आणि मालिश झाल्याबरोबर सेना महाराजांकडे पाहिलं. सेना बस झालं. तिजोरी उघडली, वजळभर सोन्याच्या मोहरा दिल्या सेना महाराजांना. सेना महाराज म्हणतात नको नको राजे, राहू दे, नको राहू दे म्हणतात. आग्रह करून बॅगमध्ये टाकल्यान सेना महाराज ज्यावेळेला निघाले त्यावेळेला राजा म्हटला, महाराज माफ करा, मी फाशीवर द्यायला लागलो होतो तुम्हाला, पण आज तुम्ही जर नसते तर माझी कांती निर्मळ झाली नसती. येतो राजे, पण एवढं कुणाचं ऐकून रागवत जाऊ नका. नाही रागवायचं इथून पुढं. भगवंत निघाले. भगवंत म्हणतात या मोहरा पंढरपूरला काय न्यायचं, तिथं काय कमी, ते का लबडे महाराज आहे का? ह्या सोन्याच्या मोहरा पंढरपूरला कशाला? जाता जाता खरे सेना महाराज दाढी कटिंग करत होते ना वारकऱ्याची. जाता जाता पाहू म्हणून त्या खिडकीतून डोकावून पाहिलं, वारकऱ्यांचे पाय धुवून तीर्थ घेत होते सेना महाराज. किती सेवा करतो रे सेना. ते खुंटीला राजाचा वस्तारा, वाटी, बॅग सगळं साहित्य वेगळंच होतं. ती खुंटीला बॅग पाहिली, भगवंतांनी सोन्याच्या मोहरा टाकल्या त्याच्यात. भगवंत पंढरपूरला गेले, विटेवर उभे राहिले. पत्नी आली भांडे घासून. आहे ना लक्षात? पत्नी भांडे घासून आत आली, म्हटले ते राजाचे सेवक आले होते. किती वाजता? 9:30ला. काय म्हटले? दाढी कटिंग करायची, तुम्हाला बोलवलंय. आणि तू आता 10:30ला सांगते का 1 तासानी? काय रागावला असाल आता, काय करल सांगता येत नाही. म्हणून ती दाढी कटिंगची बॅग घेतली, धावतच निघाले सेना महाराज. आता बघा, हे सेना महाराज धावत निघाले. सभा भरलेली. रामसिंह सिंहासनावर आज प्रसन्न होते. रामसिंह कोड नाहीसा झालेला, कांती शीतळ झालेली. आणि खरे सेना महाराज आत आले, धावतच आले. माफ करा मालक, माफ करा, चूक झाली, अपराध झाला माझ्याकडून, मला ड्युटीवर काढू नका मालक, माझी पोरं भिकेला लागतील. रामसिंह म्हटला, सेना तुला कशाला काढतो ड्युटीवर? मी तर तुला बक्षीस दिलं ना. सेना महाराज म्हटले, टिंगल करता का गरीबाची? सेना महाराजांनी सहज राजाकडे पाहिलं तर दाढी कटिंग झालेली होती. सेना महाराजांनी हात जोडले, राजे उद्यापासून ड्युटीहून काढलं का आम्हाला? अहो वडिलोपार्जित सेवा आहे तुमची, एवढा वेळ माफ करा, अपराध पोटात घ्या, एवढा वेळ माफ करा राजे मला. लोक म्हणतात काय भानगड आहे रे. राजाने धरले सेना महाराजांचे खांदे. म्हणजे तू नव्हता आला अगोदर? पांडुरंगाची शपथ, 5-25 वारकऱ्याची दाढी कटिंग करत होतो घरी. तेवढ्यात एक जण म्हटलं, खोटं बोलतोय होय, मगाशी येऊन गेलो, तुम्ही नाही का सोन्याच्या मोहरा दिल्या? राजा म्हटला, थांबा, ती बॅग बघू तुझी. सेना महाराजांनी अशी बॅग पुढं केली. इथं बसून आता तिथलं चित्र डोळ्यासमोर आलं. त्याची चैन उघडली. तिकडून राजाचं मुंडकं, इकडून सेना महाराजाचं मुंडकं. दोघांनी त्या बॅग मध्ये पाहिलं तर सोन्याच्या मोहरा चमचम करत होत्या. आणि त्या सोन्याच्या मोहरामध्ये माझा पंढरीचा पांडुरंग हसत होता आणि सांगत होतो, सेना, अरे तुझ्यासाठी मी सेना नावी झालो. एवढा अधिकार सेना महाराजाचा. आणि मग ती दाढी कटिंग झालेली, ते खरं पांडुरंगाचं रूप पाहिलं. तो दिवस आठवला. वडिलांना वचन दिलेलं, ते बॅग तशीच राजाच्या चरणावर ठेवले. येतो आता, निघालो पंढरपूरला. वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करणार राजे. आणि पंढरपूरला पत्नीला घेतलं, मुलं बाळ घेतले. वेळ कमी असल्यामुळं पंढरपूरला आले. तर गरुड खांब नाही का, गरुड खांबाजवळ नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. एका कोपऱ्यात बसले सेना महाराज. आणि कोपऱ्यात बसल्याबरोबर कीर्तन झालं. मग सेना महाराजांच्या जवळ बॅग, ते लेकरं पाहिले. नामदेवराज जवळ आले. कोण आपण, कुठून आलाय, येण्याचं तात्पर्य काय? आम्ही लांबून आलोय, देवीदास महाराजांचा मुलगा आहे मी, सेना नावी. हां हां, मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, आज जाता येईल? काय झालं ना जायला? नाही, मी न्हावी आहे ना. अरे तू न्हावी, मी शिंपी. चल
दोघही आत आले. जे रूप सोन्याच्या मोहरात दिसलं होतं रामसिंहाच्या दरबारात, ते रूप विटेवर पाहिलं. पूर्वी एवढी गर्दी नसायची. पांडुरंगाचे पाय धरले, साहजिकच अश्रू आवरेनात. डोळ्यातल्या अश्रूंनी पांडुरंगाचे पाय भिजवले. पांडुरंगा, अरे एवढ्या लांबून येऊन तो तेवढी माझ्या जागेवरची दाढी कटिंग केली राजाची तुम्ही. नामदेवराय काही अंतरावर होते. नामदेवरायांनी धरले दंडन, ओढलं सेनाला. सेना, आत्तापर्यंत अनेक वारकरी पाहिले, पण तुझ्यासारखा वारकरी नाही. एवढं रडतात करे. कोणी पंचामृतानं स्नान घालतं चरणाला, कोणी चंद्रभागेच्या तीर्थानं, तू डोळ्यातल्या अश्रूने. घडलंच तसं महाराज. मग घडलेला प्रसंग सांगितला आणि प्रसंग सांगितल्यानंतर नामदेवराय म्हणतात, देवा तू कुणाकुणासाठी काय काय करतो रे, दाढी कटिंग करावी तो. आणि मग सेना महाराज म्हणतात, सेना महाराजांना नामदेवराय म्हटले, चला आमच्या घरी जेवायला. आता मी जेवायला येतो, पण एका अटीवर. काय ते? विठ्ठल पंतांना 3 मुलं आणि 1 मुलगी आहे ना, त्यातले ज्ञानोबारा हे महान वैष्णव आहे म्हणे. मला त्यांचं दर्शन घ्यायला जायचंय. तुमच्या घरी जेवण झालं की मला तिकडं जायचंय, मला पत्ता द्याल का? आणि पत्ता द्याल का? आणि ज्ञानोबारांचं दर्शन घ्यायचंय म्हटल्यावर आतापर्यंत सेना महाराज रडत होते. आता नामदेवरायांच्या हातातल्या चिपळ्या पडल्या खाली आणि नामदेवरायांनी आपले 2 हात टाकले सेना महाराजाच्या गळ्यात आणि फोडला हंबरडा. माऊली! नामदेवरायांना रडताना पाहिलं. सेना महाराज म्हणतात, माऊली, आपलं नामदेवराय, तुम्ही मगापासून म्हणत होतो तुम्ही का रडता, तुम्ही का रडता, ना आता तुम्हाला काय झालं? काही नाही, तुम्ही म्हणताना ज्ञानोबारायचं दर्शन झालं पाहिजे. तुम्हाला यायला थोडा 10 ते 11 महिने उशीर झाला. म्हणजे याच हाताने ज्ञानोबारायांना आम्ही समाधी दिली. पंढरीनाथांनी आम्हीच हात धरले होते ज्ञानोबारायचे. त्या गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर आम्हीच शिळा लावली. आता ज्ञानोबारायचं दर्शन नाही होणार. सेना महाराज म्हणतात, एखाद्या वेळेला पांडुरंगाचं दर्शन नंतर झालं असतं तरी चाललं असतं, पण मला ज्ञानोबारायचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. का? केवढे उपकार ज्ञानोबारायांनी केले. दुसऱ्या चरणात एवढा केला उपकार, 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 एवढा केला एवढा केला उपकार, काय वर्णू मी पामर, एवढा केला उपकार, काय वर्णू मी पामर, काय वर्णू मी पामर, एवढा केला उपकार, एवढा केला उपकार, एवढा केला उपकार, काय वर्णू मी पामर, एवढा केला उपकार, काय वर्णू मी पामर, वर्णू मी पामर, एवढा केला उपकार, एवढा केला उपकार. सेना महाराज म्हणतात, केवढे उपकार ज्ञानोबारायांनी केले. केवढा केला उपकार, केवढे उपकार केले. काही उपकार्यावरच उपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात, काही अपकार्यावर उपकार करतात, तर काही अपकार्यावर अपकार करतात. 4 मुद्दे लक्षात ठेवा. काही उपकार्यावर उपकार करतात. अगदी सोप्या भाषेत पहा. यानं का तंबाखूचा उपकार केला, हे समोरचा त्याच्यावर उपकार करतं. कशाचा? चुन्याचा. उपकार्यावर उपकार, काही अपकार्यावर अपकार. यानं का त्याची गंज पेटवली,
तेच 10-12 दिवसांनी कुठून का व्हायना कळतंच त्याला. कळाल्यावर हे म्हणतं तू गंज पेटवतो का माझी, थांब आता. त्याच रात्री हे त्याचा गोठा पेटवतं. अपकार्यावर अपकार, काही उपकार्यावर अपकार करतात. एवढे उपकार केले मायबापांनी, किती उपकार. अरे स्वतः उपवाशी राहिले पण आपल्याला जीव घातला. स्वतः फाटके कपडे घातले पण आपल्याला नवीन दिले. ते आपण जेवत नव्हतो तर हा चिवचा घास, हा कवचा घास म्हणून आपल्याला जीव घातलं, पण मोठं का झालं. आणि एकदा का पत्नी घरात आली, मॅडम का घरात आले की मग ते आईचं ऐकत नाही, वडिलाचं ऐकत नाही, मग पत्नीचं ऐकतं. मग पत्नीनं जर सांगितलं ना खाली बस, असं जर सांगितलं, इथलं नाही मी तिथलं सांगतोय, खाली बस म्हणून सांगितलं, लगेच खाली बस. माता पिता को कोई नाही माने, औरत का बहुमान. एवढे उपकार केले माई बापानं, पण त्या उपकारावर अपकार करत, वृद्धाश्रमात पाठवतं. उपकार्यावर अपकार. पण चौथा मुद्दा आहे अपकार्यावर उपकार. अपकार्यावर उपकार करणाऱ्यांच्या यादीमध्ये आमचे संत महात्मे सेना महाराज म्हणतात, केवढा केला उपकार. आता आमच्यापेक्षा वयानं ज्ञानानं ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, महामंडलेश्वर गणेशानंदजी महाराज इकडं भाऊ आहेत, आमचे माणिक महाराजच ना, तनपुरे महाराज, आमच्या पंढरपूरला ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व होतं महाराजांकडे, ही सगळी, आणि आम्हाला ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे पांडुरंग महाराज आनंद, हे सगळी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. पण माझ्या वाचण्यात संत महात्म्यांच्या मांदियाळीमध्ये जेवढे समाजाने अपकार ज्ञानोपारायणावर केले ना, मला नाही वाटत तेवढे कोणत्या संतावर केलेत. जगद्गुरु तुकोबारायणवर केले ना अपकार, पण तेवढ्या पुरतं. मम्माजीभाऊ गोसाव्यांनी काट्याने मारलं, पुन्हा अधिकार काळाला संपलं. पण ज्ञानोपारायणचा जन्म झाला तेव्हापासूनच अपकाराला सुरुवात. संन्यासाची गारटी म्हणून वागलो. आपण चरित्र भाग वाचतो, नुसती सावली जरी पडली तरी सचेल स्नान केलं जात होतं. एवढा अपकार नाही, काय मर्यादा असते का नाही त्या अपकाराला? काय सगळ्यात मोठा अपकार सांगतो 2 मिनिटात, आणि किती मिनिटं वाढले तर मी वेळेच्या पुढं जात नाही, काळजी करू नका. एवढे अपकार केले. आई वडिलांनी रात्री देहांत प्रायश्चित्त घेतलेलं. ते 750 वर्षापूर्वीच्या आळंदीन सिद्धबेट, हे आत्ता झाडी तोडली तिथली, आदरणीय वैकुंठवासी बाबा गेल्यानंतर, जयराम बाबा, नाही तर काय दाट झाडी. आणि तिथं पर्णकुटीतून विठ्ठलपंतन रुक्मिणी आईसाहेबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. मी किती अपकार केले ते सांगतोय. पहाटेच्या वेळेला नियमाप्रमाणे निवृत्तीनाथांना जाग आली. उठल्यावर आईसाहेब जिथं झोपायच्या, आईचं दर्शन घ्यायचं ना, म्हणून पाहिलं तर आई नाही. वाटलं सडा संमार्जन रांगोळी करायला गेले असेल. जिथं बाबा झोपायचे तिथं बाबाही नाही. थोडंसं मनात काहीतरी कुजबुजलं. अंगावरची शाल फेकली बाजूला. बाहेर आले तर रांगोळी नाही, सडा संमार्जनही नाही, आई नाही, बाबाही नाही. पुन्हा आत आले आणि त्या पर्णकुटीत पाहिलं तर दिव्याजवळ पत्र होतं. पत्र वाचायला सुरुवात केली. निवृत्ती, तुम्हा 4ही भावंडांचा छळ थांबावा याच्यासाठी आम्ही देहांत प्रायश्चित्त घेत आहोत, आपले विठ्ठलपंत आणि रुक्मिणी. पत्र वाचल्यावर काय अवस्था झाली असेल याची कल्पना करा, कल्पना. ते पत्र निवृत्तीनाथांनी धरलं छातीला आई बाबा समजून आणि जोरात आरडले. त्या आरडण्याच्या आवाजानं काही अंतरावर ज्ञानोबाराई झोपलेले होते. ज्ञानोबाराईंनी आपली शाल काढली आणि बाहेर पाहिलं. कोण रडते? पाहिलं तर निवृत्तीनाथांनी ते पत्र छातीला धरलं. दादा रडतात हे पाहिल्यावर खडबडून जागे झाले ज्ञानोबाराई. दादा दादा, ज्ञानोबाराईंना पाहिल्याबरोबर ज्ञानोबाराईंनाही धरलं. डोळ्यातल्या अश्रूंनी ज्ञानोबाराईचा खांदा एवढं का रडतो दादा? हातातलं पत्र दिलं. आपण ज्ञानोबाराईंना माय म्हणतो ना, किती केलं तरी आईचं अंतकरण.
पत्र वाचल्याबरोबर जमिनीवर कोसळणार ज्ञानोबाराय. निवृत्तीनाथांनी घातलं मानाखाली हात आणि ज्ञानोबारायचं मुंडकं घेतलं मांडीवर. आई वडील गेल्यानंतर आई वडिलांची जबाबदारी पार पाडण्याचा हा पहिला प्रसंग होता निवृत्तीनाथांच्या जीवनातला. ज्ञानोबारांच्या डोक्यावरून हात फिरवतात, डोळ्यातले गरम अश्रू ज्ञानोबारांच्या छातीवर पडत होते. कोण कोणाची समजूत घालणार होता. थोड्या वेळाने सोपान काका जागे झाले. काकांना फक्त शांत राहायला सांगितलं. का रडताय ते काय सांग ना. पण सगळ्यात जास्त भीती होती निवृत्तीनाथांना मुक्ताबाईंची. लहान होत्या ना. झोपेतून उठल्यानंतर आईच्या कुशीत जाऊन रडण्याच्या पलीकडे ज्या काही मुक्ताबाईंना माहिती नाही, त्या मुक्ताबाई जाग्या झाल्यावर काय म्हणून समजूत घालायची. मुक्ताबाई रडतच जाग्या झाल्या. पण मी एवढी रडते तरी आई बाबा का घेत नाहीत मला. म्हणून इकडं तिकडं पाहिलं तर हे तिघं रडताना पाहिले. मुक्ताबाई शांतच झाल्या. चिमुकल्या मुक्ताबाई निवृत्तीनाथांना जास्त घाबरायच्या. सोपान काका तर लहान होते. मधला मार्ग काढला ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांकडे आले चिमुकल्या मुक्ताबाई आणि आपल्या चिमुकल्या हाताने ज्ञानोबारायांचे अश्रू पुसले. आणि मुक्ताबाई, कुणी मारले का तुम्हाला. नाही मुक्ता, नाही मारलं कुणी तुम्ही तिघही रडता. बोलता येईना, ओठ फडफडत होते ना. सोपान काका जवळ आले. हे सोपाना, तू तरी सांगणार आहे का मी आई बाबांना सांगू. आई बाबांना सांगू का. एवढ्या वाक्यात निवृत्तीनाथांनी तोंडाला हात लावला. मुक्ता, आई बाबांना सांगायला आई बाबा उरलेतच कुठं आपले आता. म्हणजे लक्षामध्ये आलं. 3-4 दिवस रडण्यात गेले म्हणे. किती केलं तरी लहान आहे ना. असा प्रसंग आहे. चिमुकल्या मुक्ताबाई ज्ञानदादाजवळ आल्या. दादा, आईन बाबा जर असते तर मी तुझ्याजवळ येऊन बोलले नसते रे. काय बोलायचं, बोल ना मुक्ता. खुणवलं. भूक लागली. भूक लागली म्हटल्याबरोबर निवृत्तीनाथांनी झोळी घेतली. भिक्षा मागायला निघाले. ज्ञानोबाराय म्हणतात, थांब दादा, मी येतो बरोबर. सोपाना, तू मुक्ताला सांभाळ. अपकार पा किती केले समाजाने. जड पावलांनी निवृत्तीनाथ पुढून पाठीमागे ज्ञानोबाराय. 2-4 घरं पीठ मागितलं ना. आता एक घर मागून घरी जायचं. तिथं समोर आली आणि ती झोळी पसरली. मधुकरी म्हटल्याबरोबर घरातून कोणीतरी बाहेर आलं. का रे, काही सकाळच्या रामपाऱ्यात का घर बाटवायचे ठरवलं की काय तुम्ही. चालते व्हा इथून. चालते व्हा म्हटल्याबरोबर ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांना धरतात. दादा चल. अरे तो मारील म्हणेपर्यंत जवळ आला. त्यांनी झोळी हिसकावून घेतली, टारकीने झोळी पाडली. ते पीठ खाली सांडल्यावर ज्ञानोबाराय म्हणतात, आम्ही तिघही पाणी पिऊन झोपू. पण आज मुक्ताबाई नाही झोपायची पाणी पिऊन. पाठीमागून आले. दोन्ही गुडघे टेकवले आणि वरचं पीठ उचलून घ्यावं या उद्देशानं पिठात हात घातला. आणि तेवढ्यात यांनी बुटा भरली लात मारली ज्ञानोबारायला. ज्ञानोबाराय पिठात पडले आणि ज्ञानोबारायने तसेच आपले हात जोडले. अहो, याच्यासाठी तर आई बाबांनी ध्यान प्रायचित्त घेतले, तरी तुम्ही मारता ना आम्हाला. चालते व्हा इथून. हाकलून दिलं. ज्ञानोबाराय म्हणतात, इथून पुढे आता इंद्रायणीतलं पाणी पिऊ आपण. सिद्ध बेटातल्या झाडाचा पाला खाऊ, पण इथं भिक्षा मागायला यायचं नाही. पुढे चालू ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृत अनुभव, अभंग गाथा सगळे ग्रंथ झाले. सद्गुरू निवृत्तीनाथांच्या समोर ठेवले. तर निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञानोबा, मी आज तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझे सद्गुरू प्रसन्न आहेत. काय मागायचंय ते माग. बऱ्याच दिवसांनी सद्गुरू प्रसन्न पाहिले. ते सद्गुरूंचे पावलं चरणाला लावले तर डोळ्यातून अश्रू पडले म्हणे. निवृत्तीनाथांनी जवळ घेतलं, कुरवळलं. ज्ञाना, अरे मी प्रसन्न आहे. काय मागायचंय ते माग. नक्की देणार गुरुदेवा, नक्की देणार. तुम्हाला आठवतं का, आई वडील गेले होते, मुक्ताला भूक लागली होती, आपण पीठ मागायला गेलो, तो झोळी फाडली होती, बोटा भरली, लात मला घातली होती.
हान्या ना बोल बोल, त्यांना शाप देऊ का आता मी? त्यावेळेला ज्ञानोबा म्हणतात नाही गुरुदेवा, शाप नाही. ज्या दुर्जन लोकांनी आमच्या आई वडील गेलेलं दुःख असताना आम्हाला बुटा भरली लाता मारल्या, होतं ते पीठ मातीत मिसळवलं, त्या दुर्जन लोकांचा दुर्जनपणा जावो एवढीच माझी मागणी. याला म्हणतात अपकार्यावर उपकार. एवढे जरी अपकार केले तरी ज्ञानोबांनी त्यांच्यावर उपकारच केले. सेना महाराज म्हणतात केवढा केला उपकार. काय वर्णो मी पामर. एकदा सरस्वती मातेनं संतांचं वर्णन करायला लेखणी घेतली. 18 भार वनस्पती त्याची लेखनी धरुणी हाती, पृथ्वीचा कागद करुणी प्रीती गुण वर्णिती शारदा. मग काय झालं? समुद्राची सरली शाई लिहिता नपुरे मही, ब्रह्मकुमारी लागली पायी तुमचा नवलाव देखोनी. सेना महाराज म्हणतात जिथं सरस्वती माता चरणाला लागली तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णा वया पार महिमा त्यांचा, काय वर्णो मी पामर. सेना महाराज उपकार तर देवही करतो आणि संतही करतात ना. देव उपकार करतो पण कोणावरही नाही. घेसी तेव्हा देसी, आधी घेतो नंतर देतो. नामदेवरायांचे हे ऐकल्यावर देव म्हटले नामा काय कोणाचं काय घेतलं आणि कोणाला काय दिलं. नामदेवराय म्हटले कोणाचं काय घेतलं आणि कोणाला काय दिलं पुन्हा बघू, पण कोणाचं काहीच न घेता कोणाला काय दिलं ते सांग. उदाराचा राणा मनविशी आपणा, सांगत्वा कवना काय दिले. देव म्हटले इकडे. ते द्रौपदीला वस्त्र दिले, अन्न पुरवलं. नामदेवराय म्हटले कशाला बोलायला लावतो देवा, काय नाही बोलायला कशाला लावतं, नाही बोल ना. नामदेवराय म्हटले मागे भाजीपान द्रौपदीची, आधी भाजीपान घेतलं नंतर दिलं. बरं थांब, ते सुदाम्याला नाही का मी सोन्याची नगरी दिली. नामदेवराय म्हणतात कशालाच बोलायला लावतो कोणास ठाऊक. आधी मूठभर पोहे घेतले आणि नंतर नगरी दिली. बरं एक सांग, ते बिभीषणाला नाही का लंका दिली मी. नामदेवराय म्हटले इंद्रजित कसा मरल, म्हणजे मेघनाथ कसा मरल, रावण कसा मरल हे आधी विचारून घेतलं नंतर दिलं. आधी घेतो नंतर देतो तो देव. कोणाचं काहीच न घेता देतात ते संत. आपलं एका गावाला मी कीर्तनाला गेलतो. सुंदर ते ध्यान सुरू झालेलं. मी आपला फेटा बांधत होतो आणि एका मोटरसायकलवर 3 जण आले. पुढचं गाडी चालवत होतं, मधलं जोर जोराने आरडत होतं, मागचं त्याला धरत होतं. त्या मी ज्या घरात फेटा बांधत होतो त्या घरात आणलं. म्हणले बाबा कुठे, बाबा कुठे. मी म्हटलं काय झालंय त्याला. ते म्हटले काय नाही महाराज, तुम्ही फेटा बांधा, त्याला विंचू चावलाय आणि ते विंचू उतरवायचे मंत्र आमच्या आजोबाकडे आहे. म्हणलं बाबा कुठे आहेत. मग ते खोलीत आहेत. मी सहज खोलीत पाहिलं तर कमीत कमी 90 वय म्हाताऱ्याचं. ते जाड काचेचा चष्मा, मान लटलट कापत होती. आणि ते नैसर्गिक आहे. वृद्धाप काळामध्ये मान लटलट कापते. फरक एवढा आहे, महिला वर्गांची जी मान हलते ते असे हलते पा, आणि पुरुष वर्गांची जी मान हलते ते असे आडवे हलते. महिला वर्गांचे असे सरळ हलते. त्याचं कारण हे असावं, त्यांना सवय लागलेली असते ना. काय तेल संपलं आणा, शेंगदाणे संपले आणा. आणि म्हाताऱ्या माणसाचे असे आडवे हलते. त्यांचे आडवे का हलते ते म्हणतात आता नाही, आता पैसेच नाही ना, आता कुठून आणते. ते नैसर्गिक आहे. त्या पोराला आणलं आणि तिथं टाकल्याबरोबर म्हाताऱ्याचा हात धरला. बाबा मंत्र म्हणा विंचू चावलाय. म्हाताऱ्याने डोक्यावर हात ठेवला आणि पायाजवळ आलं की असं झटकले. म्हटले आता जिथं चावलाय तिथं हात ठेवा. तिथं ठेवला आणि 4-5 मिनिटात पोरग शांत झालं. त्यानं 200-300 रुपये ठेवले बाबाला. ते आपले निघून गेल्यावर मी त्या बाबाला म्हटलं बाबा, ते म्हटले काय महाराज, हे आता एवढं वय झालंय तुमचं, हे मंत्र कोणाला तरी शिकवा ना. ते म्हणले कोणाला शिकवू, तुमच्या पोराला शिकवा. ते म्हटले पोराचं माझं नाही जमत. मग म्हणलं मग नातवाला शिकवा. ते म्हणले लबडे महाराज, नातवाला जर मंत्र शिकवले आणि एखादं कोणाला जर विंचू चावला तर ते माझ्या नातवाला फोन करतील, माझा नातू गाडीवर जाईल, त्यांच्याकडून 300-400 रुपये घेईल. मग 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 काय करता, एवढं कळत नाही का. या वृद्धाप काळामध्ये कोणाला विंचू चावलं तर ते माझ्याकडे आणतात
कशा तरी बिड्या काढायला 200-300 रुपये भेटतात, ते बंद होतील ना. जरा विचार करा, साधा विंचू उतरवायचा मंत्र आजोबा नातवाला शिकवत नाही. अरे भवसागर तरण्याचं तंत्र ज्या संतांनी तुम्हाला शिकवलं ते किती उदार. उदार तुम्ही संत, 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 हो उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत. माझ्या बापा कृपावंत, माझ्या बापा कृपावंत, माझ्या बाप कृपावंत, काय केला उपकार, काय केला उपकार, काय केला उपकार, केवढा केला उपकार, केवढा केला संत किती उदार. उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत. संत उदार आहेत. संतांना मायबाप म्हटलंय. मायबाप, माय शब्दात जी ताकद आहे ना, ती आई शब्दात नाही, आणि मम्मीत तर नाहीच नाही. माय, पंढरपूरला तुम्ही आले ना, ते दत्त घाटावर, उद्धव घाटावर ते भिकारी बसलेले असतात पा. काय म्हणतात होते? एक व दोन पैसा दादा द्यावो धर्माला, पंढरीचा पांडुरंग पावन तुम्हाला, आशीर्वाद लागल बाबा मुलाले कराला, धर्माचे माय बाप जागा धर्माला. आपला काय धंदा नाही, पण सांगण्यासाठी पाठ करावं लागतं. त्यांना काही तसं सांगतायत, तसं म्हणता येत नाही का? आशीर्वाद लागल बाबा मुलाले कराला, धर्माची मम्मी डॅडी जागा धर्माला. नाही का? माई शब्दात जी ताकद आहे ती मम्मी शब्दात नाही. सेना महाराज म्हणतात, उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत. मायबाप म्हटलंय. मायबाप का? आपला जन्म एकदाच नाही, दोनदा आहे. प्रापंचिक क्षेत्रातून हा जन्म आहे, पण परमार्थिक क्षेत्रातून गुरुपासूनही दीक्षा ग्रहण. तो शिष्यासी नवा जन्म जाण, मग गुरु मायबाप संपूर्ण, ऐक लक्षण उद्धवा. भागवतात भगवान श्रीकृष्ण सांगतात, उद्धवा गुरुपासूनही दीक्षा ग्रहण. इथं बसलेल्या पैकी जर अजून कुणी गुरु करून घेतला नसेल, म्हणजे गळ्यात माळ घातली नसेल, गुरु मंत्र घेतला नसेल, तर कमीत कमी आजचं कीर्तन ऐकल्यावर तरी उद्या श्री हरिभक्ती परमपूजनीय गणेशानंदजी महाराज, पांडुरंग महाराज यांच्या हातून गळ्यात माळ घाला, त्यांच्याकडून मंत्र घ्या, वारकरी संप्रदायाची पाईक बना, तर तुमचा जन्म आहे. काही काही वयस्कर मंडळी म्हणतील, महाराज आता 78 लागलंय ना, आणि तरी जन्म नाही म्हण. तुम्ही जर गळ्यात माळ घातली नसेल तर जन्मच नाही. मग हे 78 वर्ष फुकट गेले, फुकट. आणि 78 कुठे घेता आणि 70 कुठे घेता? 1400 वर्ष फुकट गेले. 1400 चांगदेव महाराजाचे 1400 वर्ष फुकट गेले. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज. पण चिमुकल्या मुक्ताबाईचा अधिकार काळाला तर जाहीर कबुली केली. गुरुपुत्र झालो मुक्तायेचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुकृपा झाला मुक्ताईचा, गुरुकृपा
कृपालू सांग देव माने आधी जन्मालो सांग देव मने आधी जन्मालो गुरुपुत्र झालो गुरुपुत्र झालो सांग देव मने आधी जन्मालो सांग देव मने आधी जन्मालो गुरुमुक्त झालो मुक्ताईचा गुरुमुक्ता चांग देव त्याच्या आड गेलं तर मग त्याचे सर्प होतात. सर्पेने टाकलेल्या सगळ्याच अंड्याचे जर साप झाले असते ते इथं बसायला जागाच राहिली नसते. आणि बॉक्यासारखं बाप मांजर जर व्याली ना मांजर तर या वाड्यातून त्या वाड्यात त्या वाड्यातून त्या वाड्यात. मग काही वारकरी महाराज लोक तिला विचारतात का ग म्हणे म्याव काय एका घरी थांब ना या घरातून त्या घरात त्या घरात. ती म्हणते तुम्हाला नाही माहित महाराज काय याच्या जर पप्पानं पाहिलं हं ते याचा वडापाव केल्याशिवाय राहत नाही. माईबाप जरी सर्पी नकी बोका आणि त्यांच्या संगे सुखा नपवे बाळ पण संत मात्र कृपावंत आहेत. उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत केवढा केला उपकार काय वर्णू मी पामर. सेना महाराज केवढा केला उपकार केवढा केला उपकार म्हणता. मग केवढा केला म्हणजे नेमका काय केला. जडमुडा उतारिले जडमुडा उतारिले जडमुडा उतार केला जडमुडा उतार केला जडमुडा उतारिले जडमुडा उतारिले केला जडमुडा जडमुडा उतारिले जडमुडा उतार केला जडमुडा उतार केला जडमुडा उतार केला जडमुडा उतार केला जडमुडा उतारिले जडमुडा उतारिले जडमुडा उतारिले मार्ग हसमा दावियेला 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 मार्ग हसमा एवढा केला उपकार 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 एवढा केला केवढा केला उपकार केवढा केला उपकार. 11:15 वाजले तरी केवढा केला उपकारच का. मग केवढा केला म्हणजे काय केला तर जडमुडा उद्धार केला. जड भिंतीसारखं जड आणि रेड्यासारखं मूड. भिंतीसारखं जड. आळंदीला आपण आता कार्तिकीवारीला जातो ना. कार्तिकीला काही जुने लोक असतात नवे लोक असतात. मग जुने लोक माऊलींच्या समाधीचं दर्शन प्रदक्षिणा
मग तिकडं सिद्ध बेटात तिकडचं दर्शन, मग नवे लोक म्हणतात झालं का आता, का अजून कोणचं राहिलं दर्शन? ते जुने म्हणतात थांबा थांबा, काय एक राहिलं ना, काय भिंतीचं राहिलं ना, भिंतीचं. ते नवीन लोक म्हणतात भिंतीचं, अरे चल आपल्या पिंपळ गावातल्या भिंतीचं घेऊ. आपल्या गावातल्या भिंतीचं नाही, बरं आळंदीत काय भिंती कमी आहे का? वडगाव चौकातल्याच भिंतीचं दर्शन का? तर त्याला ज्ञानोबारांची संगती लाभली. चालविली जड भिंती, जड जड मुडा उद्धार केला. तुम्ही नेवाशाला गेले ना, तर नेवाशाला ज्या खांबाला टेकून ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं मंदिर आहे. खांबाचं मंदिराला खांबा असतात मंदिराला, पण खांबासाठी मंदिर बांधणारा देश म्हणजे आपला हिंदुस्तान देश आहे. की जिथं खांबाचं मंदिर होत का, तर जड आणि रेड्यासारखं मूड. रेडा जर त्या डांबरी रोडने हायवे रोडने चालला ना, त्या मधल्या पांढऱ्या पट्ट्याहून चालतं, पण त्याला वाटतं मोदी सरकारने आपल्यासाठीच आखला. ते ट्रक ड्रायव्हर मागून येतं, हॉर्न वाजून वाजून बेजार होतं, तरी रेडा बाजूला सरकत नाही. ड्रायव्हर उतरतं, दांडकं काढतं आणि 10 ते 15 ठोके का रेड्याच्या पाठीत मारले. असे मारले की 16व्या ठोकाला रेडा मागं वळून पाहतो काय चाललं भारतात. एवढा मंद बुद्धीचा प्राणी. गाईचं वासरू वेगळं आणि म्हशीचं रेडकू वेगळं. 100 गाई बांधलेल्या असू द्या गोठ्यात, 100. इकडून वासरू सोडल्याबरोबर शेपटीचा गोंडा वर करतं, कान टाव करतं, जे उड्या मारत जातं. 99 गाई बाजूला टाकताना आपल्याच आईच्या म्हणजे गाईच्या कासाला लागतं. हे झालं वासरू. पण आता 10च म्हशी बांधलेल्या असू द्या गोट्यात, 10. हे इकडून रेडकू सोडा, हे सोडल्याबरोबर पहिलं सोडणाराकडे फिरतं. सोडणारा भाई मागा सरतून एक थोबाडीत ठेवून त्याच्या ते विचार करतं, ज्यार ते मालकाने थोबाडीत मारलं त्यार ते प्यायला सोडलेलं असावं. आता 10 म्हशी बांधलेल्या असतात गोट्यात, याला याची आई नाही ओळखता येत. हे पहिलीच्या कासाला लागतं. ती म्हणते मी व्यालीच नाही, हे पायतड आलं कुठून. ती मारती लात, जाऊन पडतं बाजूला. पुन्हा दुसरीच्या कासाला लागतं, ती मारती लात, लाता खातं पण उदास होत नाही. का? त्याला माहिती आहे लाता खाऊन घागर घेऊन नाही. लाता खाऊन का व्हायना आपल्या मम्मीचा पत्ता लागणार आहे. जी लातच मारणार नाही ते पट्ट्याची मम्मी ठरणार आहे. पण एवढा जरी मूड असेल तरी त्याच्याही मुखातून वेद बोलवला. रेड्या मुखी वेद बोलविला, म्हणून जड मुडा उद्धार केला. भिंतीसारखं जड आणि रेड्यासारखं मूड, जड मुडाचा उद्धार केला. मार्ग हा सुपंत दाविला. सेना महाराज म्हणतात, बाबा एवढे उपकार संतांनी केले तर यांच्या उपकारातून उत्तीर्ण व्हायला माझ्याजवळ काही नाही. सेना माने उत्तराये, सेना माने उत्तराये, सेना माने उत्तराये, सेना माने उत्तराये, सेना
11:30 करतोय. अजून 10 मिनिट शिल्लक आहे. तर फक्त 1 मिनिट विठोबा रुक्माई भजन होईल. सर्वांनी एकदा हात वर करा बरं. वा वा की आम्ही महारुद्र हनुमंतराच्या चरणी समर्पित करून शिवायला ठिकाणी पूर्णविराम. जाता जाता माझे 10 मिनिट शिल्लक आहे, त्यातले फक्त मी 5 घेतोय. आज चालेल आणि पुढच्या निवेदनाला लागणार आहे. आणि सर्व श्रोत्यांना धन्यवाद देतो. जरी उशीर झाला तरी आपण सर्व ऐकत राहिलात त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आणि जाता जाता फक्त 2 मिनिट याच्यासाठी, सध्या निसर्गानं तुमच्यावर असू द्या, आमच्यावर असू द्या, प्रत्येकावर, नाहीतर पंढरपुरातल्या महाराज मंडळ, आमच्या इथं पाऊस नव्हता, आत्ता पाऊस सुरू झाला. पाऊस अजिबात नाही, पण पंढरपुरातले सगळे रस्ते बंद. एवढं पाणी का? ते कसं झालं, झाड होतं सत्यभामेच्या दारात पण फुलं पडत होते रुक्मिणीकडं. तसं उजनी धरण तिकडं, पण ते सगळं पाणी आमच्याकडं, निरेचं, भीमा नदीचं सगळं. सध्या पंढरपूर असू द्या, वारकरी असू द्या, महाराज मंडळी असू द्या, शेतकरी असू द्या, कुणी असू द्या, प्रत्येकावर सध्या स्थितीला सामोरं जाऊन भगवंताची इच्छा असेल की आपण असं राहावं, म्हणून भगवंताच्या इच्छेत इच्छा मिळवणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. नाही तर आता कोणी फाशी घ्यायला लागलं तर कोणी विहिरीत उडी टाकायला लागले. आणि सगळ्यात जास्त आपल्या मराठवाड्यात एवढे घरं उद्ध्वस्त झाले. कोल्हापूर, सांगोला, सांगली भागातले एकानं आत्महत्या नाही केली आता, पण बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आपल्या परिसरामध्ये एवढ्या ते आपण ABP माझाला पाहतो, ते ज्यावेळेला सर्वे दाखवतात, सगळ्यात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यामध्ये, पुन्हा मग जालना, पुन्हा परभणी, पुन्हा हिंगोली. तर सर्वांना विनंती, ठेविले आनंते तैशीचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आणि या 2 गोष्टी कधी विसरायच्या नाही. परवाच गुरुवारी महाराज बोलले, जेवत असताना शेतकऱ्यांना विसरू नका, आणि संध्याकाळी झोपत असताना सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना विसरू नका. तर विचार करा, शेतकऱ्याची काय आज अवस्था आहे. कर्ज काढून ते बी बियाणं घ्यायचं, खत घ्यायचं, त्याचं व्याज तिकडं वाढतच असतं. मग कापूस निघला की ते व्याजासहित, मुदलासहित पैसे द्यावे, कुठंतरी प्रपंच भागवायचा या आशेनं. पण सध्या कापूसही हातात नाही, सोयाबीनही हातात नाही. आणि ते आम्ही ऐकलं होतं भागवतात, रामायणात, की प्रजेने केलेलं पाप राजाला भोगावं लागतं म्हणून. पण आता मला वाटतं उलट आहे, की राजाने केलेलं पाप प्रजेला भोगायची पाळी. एवढे 4-5 दिवस झालं तरी अजून राजा निश्चित व्हायला तयार नाही. त्यांचे मात्र वादावर वाद चालू आहे. आणि इकडं शेतकरी मात्र मारायला लागलाय. शेतकऱ्यांचा विचार करा, त्याला त्याच्या जीवनासाठी, त्याच्या घरात जर 5-7 लोक असतील तर मला वाटतं 2 क्विंटल गहू भरपूर झाला वर्षाला. 2 क्विंटल 6-7 लोकांना वर्षाला. पण शेतकरी स्वतःला 2 क्विंटल लागत असताना सुद्धा शेतामध्ये 25 क्विंटल गहू पिकवतो. त्याचं कारण आहे, 2 क्विंटल स्वतःसाठी आहे, पण 23 क्विंटल समाजासाठी. हे समाजाने कधी विसरायचं नाही. आणि सैनिकांचा विचार करा, ते पाठीमागं पाहिलंय आपण, ज्यावेळेला बॉम्बस्फोट झाले, बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते नाही का, ते ज्या त्या जिल्ह्यातलं जे ते सैनिक असतील तिकडं मग त्या पेट्या पाठवल्या जातात. ABP माझाला, IBN लोकमतला पाहिलंय आपण. ज्या वेळेला ते मेले, जवान झालेल्या जवानांची यादी होती जास्त, आणि पेट्या तिथं कमी दिसल्या. ते त्यांचे ते कोण लष्कर प्रमुख होते, त्यांनी विचारलं, अरे पेट्या तर कमी आहे, यादी तर जास्त आहे. ते म्हटले, साहेब, त्यांची प्रेता आणायला शरीरच राहिलं नाही तर आणायचंय काय? कोणाचा हात तुटून पडलेला, कोणाचं पाय तुटून पडलेले, कोणाचे काय,
ते म्हटले एक करा, ते गतुडे बांधून आणा, पण पेट्या गावाकडे पाठवावं लागतील. तिकडं समाज वाट पाहतोय ना. ते बुलढाणा जिल्ह्यातली का काय जळगाव जवळची गावाचं नाव नाही लक्षात माझ्या. ती पेटी ज्यावेळेला तिकडे गेली, 3 का 3.5 वर्षाची मुलगी होती. घरी आई, पत्नी, गर्दी जमलेली दारात. आणि ज्यावेळेला ती पेटी आली आणि ती गाडी आली, ती मुलगी गाडीकडे पळत गेली. तीन कॅमेरा तिच्याकडेच होता, पप्पा आले म्हणून. तर सगळा समाज एकही असा राहिला नव्हता की ज्यांच्या डोळ्यामध्ये पाणी नाही. ती आई आलती म्हणे. आई जवळ आली, म्हटली मला माझ्या लेकाचं मुख पाहायचं आहे. काही पेट्यांवर असे शहारे लिहिते म्हणे की ज्या पेट्यामध्ये फक्त मांसाचे तुकडे होते, पूर्ण शरीर नव्हतं. त्याच्यावर लिहिलेलं होतं की पेटी उघडता येणार नाही, पेटीसहित अंत्यसंस्कार करायचे. त्या पेटीवर तसं होतं म्हणे. आई म्हटली मला माहिती नाही, मला माझ्या बाळाचं मुख पाहायचं आहे. ते म्हटले नाही, पेटी उघडता येत नाही, त्याच्यावर आदेश आहे. ते म्हटले लावा साहेबाला फोन, मी अंत्यसंस्कारच होऊ देत नाही. साहेबांना फोन लावला तर साहेब, त्या आई रडताना ऐकल्यानंतर यांनाही काय बोलता येईना. ते म्हटले माफ करा आई साहेब, आम्ही पेटी नाही उघडायला लावू शकत. का नाही उघडायला लावत? आपण टीव्हीवर पाहिलं असेल, बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झालेत, कोणाचा हात तर कोणाचा पाय तर कोणाचं डोकं. तसं शरीर, ते मांसाचे तुकडे त्याच्यामध्ये दिलेले. ती जवानाची आई होती ना, ती म्हटली ठीक आहे, माझ्या बाळाची भरती अमुक अमुक सालामध्ये झालेली होती, तर मला त्या साहेबांना थोडं बोलायचं आहे. त्यावेळेला कोण होतं, ते रिटायर झालेले होते म्हणे. तर त्यांना फोन लावून दिला. तर जवानाची आई रडत होती, साहेब फक्त अर्धा इंच छाती कमी होती, अर्धा इंच. तर तुम्ही माझ्या लेकाला त्या सैनिकांमध्ये भरती करून घेतलं नव्हतं. आज माझा एका जवानाच्या आईचा सवाल आहे साहेब, अर्धा इंच छाती भरली नव्हती तुमच्या मापामध्ये, तर त्याला तुम्ही भरती करून घेतलं नाही. आज अर्धा इंच नीट छाती आली नाही, ह्या माईनं काय करावं? जरा विचार करा त्या जवानांचा, विचार करा शेतकऱ्यांचा. म्हणून सर्वात जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला प्रत्येकाने सामोरं जाणं गरजेचं आहे. देव असू द्या, नाही तर संत असू द्या, नाही तर कुणी असू द्या, प्रत्येकाला ते भोगावं लागलेलं आहे. आपणही त्या परिस्थितीला सामोरं जावं आणि कोणी आत्महत्या करू नये. संत वाङ्मय दररोज आपण वाचावं, एवढी आपल्या चरणी प्रार्थना आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कोरे देवा कुरे उतर करा समापरा महाराज. बसा 2 मिनिटं बसा, 2 मिनिट बसा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राका बाया बैके करा समापरा महाराज. प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. चहा पाणी व्यवस्था आहे. माहेश्वरी युवा मंच. उद्याच्या सकाळची पंक्तीचे यजमान आहेत सुंदर देवा भंडारी. दुपारच्या पंक्तीचे यजमान आहेत रामभाऊ तुकाराम कंटुले. उद्या संध्याकाळच्या पंक्तीचे यजमान आहेत स्वामी विवेकानंद मित्र मंडळ. आणि उद्याची चहा पाणी व्यवस्था आहे संत नरहरी सोनार युवा मंच. तसेच या सामूहिक यज्ञासाठी आज ज्यांनी अन्नदान केले, तसेच सुर्ले अण्णा 30 किलो चना डाळ, राधाकिशन विश्वनाथ कंटुले तेलडाबाई, मधुकर दैवा तेलडाबाई, प्रल्हाद मधुकर क्षीरसागर तेलडाबाई, भागवत सदाशिव क्षीरसागर तेलडाबाई, अंगद पांडुरंग चव्हाण तेलडाबाई, नंदलाल मदनलाल कासट तेलडाबाई, गोपीचंद राठोड गोपीचंद नगर तांदूळ. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.